नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत माझ्या सासरच्या गावी लग्नानंतरचा पहिला सण शिमगा साजरा करायला। आमच्या गावाचं नाव आहे तुळशी, जे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात स्थित आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेलं हे आमचं छोटूसं पण निसर्ग सौंदर्यानं नटलेलं तुळशी गाव। हे इथे आहे आमचं गावचं घर आणि घरासमोर असलेला हा सुंदर डोंगर। आज आमच्या घरी आमच्या कालकाई देवीची पालखी येणार म्हणून सकाळपासूनच घरामध्ये लगबग सुरू होती। कामाला हातभार म्हणून मीही रांगोळी काढायला घेतली। वाजत गाजत पालखी गावातल्या दुसऱ्या मानकऱ्यांकडून आपल्याकडे यायला निघाली। पालखीचं आपल्या घरामध्ये आगमन झालं आणि आरती करून पालखी घरात आणली गेली। पालखी घरात आल्यानंतर घरातल्या लहान मुलांच्या अंगात सुद्धा उत्साह संचारला होता। पालखी घरात आणल्यानंतर तिची पूजा करण्यात आली। पालखी आपल्या घरी आज थांबणार असल्यानं गावाच्या मानाचं जेवण आज आपल्याच घरी बनणार होतं, म्हणून दुपारपासूनच संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू झाली। गावातली लगबग बघून जंगलातली माकडं सुद्धा गावात येऊन उत्साहात उड्या मारत होती। घरातले सगळेच आपापल्या परीनं कामामध्ये मदत करत होते। इथे आमचे काका खाण्यासाठी कैऱ्या पाडतायत। पर्यंत येतात। आमच्या व्लॉगरला सुप्रिया पाटीलला पोटात चमका मारतायत, तर ते जरा 2 मिनिटाची विश्रांती इथे त्यांनी घेतलेली आहे। या दगडांचा आधार घेत
इथे जरा 2 मिनटं श्वास घेत आहेत आणि त्यांना काहीतरी सापडलेलं आहे हातात, त्याचे ते शोध घेत आहेत. जिओग्राफी टीचर असल्यामुळे सगळ्या गोष्टीत त्यांना क्युरिओसिटी असते. चला, आणि आपल्याला हा असा गड चढायचा आहे वरती. आपल्याला वाड्याकडे जायचं आहे. हा रोड वाड्याच्या दिशेने जातो. हा आहे काकांचं घर आणि इथून खाली उतरला की ही जी वाट खाली उतरते तिथे आपलं घर आहे. हे समोरचा डोंगर फार सुंदर. चला तर मग आपण वाड्याच्या दिशेला जाऊया, नाहीतर मग इकडेच रात्र होईल. आम्ही आता निघालो आहोत आमच्या गुरांचा वाडा बघण्यासाठी. हा आहे आमच्या गावाचा रस्ता आणि त्याच्या बाजूलाच आहे आमचा गुरांचा वाडा. ही आहे आमची विहीर. हा आहे आमचा गुरांसाठी नवीन बांधायला लावलेला वाडा. नवीन बांधायला लावलेल्या वाड्याच्या बाजूला जनावरांसाठी तात्पुरती ही सोय केलेली आहे. संध्याकाळी 7 नंतर पालखी गावातल्या घराघरांमध्ये फिरण्यासाठी निघाली. त्याच्या आधी गावाच्या सुरुवातीला पालखी नाचवली गेली. पालखी नाचवून झाल्यानंतर गावातल्या घराघरामध्ये देवीची पालखी फिरली जाते. गावातून पालखी फिरून आल्यानंतर पुन्हा आपल्या घरी आली आणि सर्व ग्रामस्थांनी पुन्हा मिळून तिला आपल्या अंगणामध्ये नाचवली. पालखी पुन्हा आपल्या घरात आणल्यानंतर सुरू झाली देवाच्या नामघोषामध्ये जेवणाची पंगत.
चित्र काढीती आत भैसल्या विष्णू पंगती आत भैसल्या विष्णू पंगती माती पकवाने वाडी इतक्यात काही आपला शिमगा संपलेला नाही बरं. खरी मजा तर आता सुरू होणार आहे. जेवणं झाली ही रात्री देवीचं जागरण करताना शिमग्याचा तमाशा नाचवण्याची पद्धत आहे, ज्यात गवळणी देवाची गाणी गायली जातात आणि स्त्रीचं पात्र पुरुष करतात. तसा आमच्या तमाशातला आदिनाथ तुम्हाला तयार होताना दिसत असेल. आदिनाथची सुंदर तयारी झालेली आहे आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तमाशा पाहण्यासाठी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा.